ची काय अवस्था होते याचा प्रत्यय औरंगाबादमध्ये आला। गुलाबसिंग वाघ महावितरण कार्यालयात भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करताना त्यांना अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली। काय घडलं कार्यालयात चला पाहूया। उनका छोटा सा और खरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते थी ना तान रे। केंद्र सरकारपर्यंत केंद्र महाराष्ट्र शासनापर्यंत पत्रव्यवहार केलाय आणि आणखी गुलामगिरी वागा अरे गुलामगिरी वागणार कर्तव्य आमचं आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि तुम्ही अकालपट्टी करतायत महात्मा गांधीच्या मार्गाला। वारे आमचं राज्य आणि आजादी काची आजादी मिळली तो गुलाम आहे। गांधी बाबांचा फोटो ऑफिसमध्ये लावायचा पण त्यांचाच वेश धारण करून आलेल्या कार्यकर्त्याला मात्र गेटवरच अडवायचं। हे घडलं औरंगाबादच्या महावितरण कार्यालयात। गांधी बाबांच्या वेशातले हे आहेत गुलाबसिंग चिंतामणी वाघ, निवृत्त लाईन निरीक्षक। वीज वितरण कंपनीतील गैरव्यवहारांची आणि भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून ते प्रयत्न करतायत। त्यांच्या प्रयत्नाने कधी आंदोलनाचं स्वरूप घेतलं तर कधी अर्ज विनंत्यांचं। गांधी मार्गाला सांगण्याला लिहिलं नव्हतं, गांधी मार्गाला चालणारा सत्य मार्गाला चालणारे लिहिलं नव्हतं युनिव्हर्सिटीमध्ये। मी आता त्याचे होणार तुम्हाला काय बोलायचं अकालपट्टी करा गांधी मार्गाला, तर आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही। आमचं आंदोलन चालू जाणार आहे, आंदोलन चालू ठेवा देश भरलं आंदोलन आम्ही कागदपत्राचे न्याय मागे राहिले देश बाहेर न्याय मिळणार नाही। पण सरकारी अधिकाऱ्यांचं उत्तर तेच। वाघ यांचेही प्रयत्न थांबले नाहीयेत। त्यांनी गांधी बाबांचा वेश धारण करून महावितरणमध्ये दररोज खेटे घालायला सुरुवात केली। गांधी दररोजच आपल्या दारात येतात हे पाहून शेवटी अधिकारी वैतागले आणि वाघ यांना गेटवरच अडवलं गेलं। त्यांच्याशी अधिकाऱ्यांनी हुज्जत घातली, पोलिसांनाही बोलावलं। भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणणाऱ्या गांधींसाठी आजही पोलीस बोलवावे लागले हे दुर्दैवच। वीज वितरण कंपनीतल्या अनेक अभियंत्यांची संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी वाघ गेल्या 3 दशकांपासून करतायत। जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी अनेकांना निवेदनं दिली पण काहीच उपयोग झाला नाही। शेवटी गांधी बाबांच्या वेशात त्यांना धक्के खावे लागले। गांधींचा फोटो ऑफिसमध्ये टांगण्यापेक्षा त्यांच्या वेशात आलेल्या व्यक्तीचे प्रश्न सुटले असते तर फोटोतल्या गांधी बाबांनाच अभिमान वाटला असता। कृष्णा केंडे, स्टार माझा, औरंगाबाद। पण एकीकडे हे आंदोलन सुरू असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांचं वेगळंच म्हणणं आहे। गांधी बाबांना स्वतःलाच कामावरून काढून टाकल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आणि त्यामुळे गुलाबसिंग वाघ गांधींचा वेश घेऊन वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जातात। हे महावितरणचे कंपनीच्या सेवानिवृत्त कर्मचारी असून यांना निलंबित केले होते व त्यांना शिक्षा पण झालेली आहे। हे नवयुग क्रांती युनियन ह्या पद्धतीचे 2 सदस्य असलेली एक संघटना स्थापन करून महात्मा गांधींच्या वेशामध्ये वेश धारण करून हे प्रत्येक ऑफिसला भेटी देतात। यांनी 2 मुख्य मागण्या मांडलेल्या आहेत। एक तर जे 1989 पासून जे कर्मचारी अधिकारी वीज मंडळात काम करत होते त्यांच्या भ्रष्टाचाराच्या बद्दल त्यांनी अशी मागणी केलेली आहे की प्रत्येक कर्मचारी हा भ्रष्टाचारी आहे आणि त्यांची चौकशी व्हायला पाहिजे। आणि या सगळ्या प्रकरणाविषयी योग्य ती माहिती देण्यासाठी अधिक चर्चा करण्यासाठी गुलाबसिंग वाघ जे आहेत ज्यांनी गांधी बाबांचा वेश परिधान केलेला आहे ते सध्या आमच्या औरंगाबादच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। गुलाबसिंगजी, आपलं स्वागत आहे स्टार माझामध्ये। तुमचं आंदोलन एका बाजूने सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूनं जे वीज वितरणचे अधिकारी आहेत ते वेगवेगळी विधानं करत आहेत, नेमकं खरं काय आहे? तुमच्यावरती आरोप केले जातात। मी 1989 पासून भ्रष्टाचार गैरव्यवहाराबद्दल लिहिले आणि प्रत्यक्ष पुरावे दिलेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण कापड हजारो टन कापड होतं। या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ते कापड सगळं गायब केलंय। वीज मंडळात जमा झालेले कापड सुद्धा गायब झाले। त्याची करोडो रुपयाची संपत्ती ट्रान्सफॉर्म मधले जे जळालेले ट्रान्सफॉर्मर म्हणजे निष्कृत म्हणजे त्याच्यातले कापड काढून त्यांच्या बुशिंगा जे विकल्या गेल्या, फक्त त्याची बॉडी त्याच्यात स्टोअरमध्ये जमा झाले। अंडरग्राऊंड केबल पूर्ण निष्कृत दर्जाचे झाले, ते पूर्ण भ्रष्ट झाले। त्याच्यामध्ये करोडो रुपयाचं नुकसान झालं। वीज मंडळाचं केबलचं नुकसान झालं आणि हे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट दिले।
त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक पडेगाव सबस्टेशन आणि हापसे सबस्टेशनला कलरचं काम श्री वडगावकरने स्वतःच्या मुलाला दिलं आणि त्या कलर तो मातीचा कलर असल्यामुळे तो कलर पूर्ण वाहून गेला. पोराला कलर दिले, तो कलर नुसता जेरी पद्धतीने लावला, त्याच्यामध्ये करोडो रुपयाचं नुकसान झालं. आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे, कॉन्ट्रॅक्टमध्ये सबस्टेशनचे जे कामं होतात ते निष्कृत दर्जाचे होते आणि वीज मंडळामध्ये कॅपॅसिटर ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे घेतलेले म्हणजे गुत्तेमध्ये आपल्या गुत्तेवारी पद्धतीने चालवायला दिलेले आहेत ते का याच्यामध्ये त्यांनी ते भाडे तत्वावर ते कॅपॅसिटर ते भाडे तत्वावर काही कॅपॅसिटर बरेच बंद झाले महाराष्ट्रातले आणि त्या कॅपॅसिटरमध्ये भाडं ते कंपनीला दिले गेले आणि त्या कंपनीला दिल्या गेल्यानंतर नक्कीच आणि त्यावेळी तुम्ही आंदोलन करत असाल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला शिक्षा झाली होती असे त्यांनी आरोप केले आहेत. याबाबत काय म्हणाल? याच्याबद्दल मी 1989 भ्रष्टाचाराबद्दल या अधिकाऱ्यांच्या विरोधात लिहिल्यामुळं पुरावे दिल्यामुळे या लोकांनी दोषारोप पत्र खोटं तयार केले आणि त्या दोषारोप पत्रामध्ये सर्व भ्रष्टाचारीच लोक ते साक्षीदार झालेत आणि मी न्यायालयात गेलो. दोषारोप पत्र मला निलंबित केलं. मी न्यायालयात गेलो. न्यायालयात सुद्धा त्यांनी हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टामध्ये बी यांनी वकिली खरीदले आणि वकील खरीदल्यामुळे मला तिथे न्याय मिळाला नाही. त्यांनी केस ते लेबर कोर्टात ट्रान्सफर केली. लेबर कोर्टात ट्रान्सफर केली की तिथे बी वकिलांनी धोकाधडी केली आणि मी स्वतः मी ती केस चालवायला घेतली. त्याच्यानंतर माननीय न्यायाधीश साहेब होते ते न्यायाधीशांनी 4 आदेश काढले, वीज मंडळाला दिले व यांना 100% यांना निरा भत्ता पूर्ण द्यावा. तो 100% निरा भत्ताही वीज मंडळाने दिला नाही आणि पुन्हा यांनी मला काय केलं, बदली केली. बदली केल्यानंतर तुमच्यावरती अन्याय होते, सगळेजण तुम्हाला फसवतात असंच तुमचं म्हणणं आहे. पण तुमची जी संघटना आहे ती 2च व्यक्तींची आहे का, 2च लोकांची आहे का? इतरांचा तुम्हाला पाठिंबा मिळत नाही? आमच्याकडे एक सांगतो, ज्यावेळेस आमची संघटना बनली त्या संघटनेमधून आमच्याकडे जी संघटनेचे लोक होते त्यांच्यावर यांनी कारवाई करायला सुरुवात केली. त्यामुळे आमची संघटनेमध्ये म्हणजे काय लोक यायला तयार नाहीत. आम्ही आहेत आता 20-25 लोक सध्या आहेत आम्ही आमच्या संघटनेमध्ये, पण ते या लोकांच्या धास्तीमुळे यायला तयार नाहीत. कारण का यांच्यावर सुद्धा कारवाई केली. आमच्या संघटनेच्या 4 व्यक्तीवर कारवाई झाली. गुलाबसिंगजी, काय नेमका त्रास देतात तुम्हाला, काय नेमका अन्याय होतो तुमच्यावर? मला 1989 पासून असं घडलंय. मला बदल्यात यांनी केल्या. माझे 2 इन्क्रीमेंट रोखले, प्रमोशन रोखले आणि आता मला म्हणजे कोर्टात जे मी न्याय मागण्यासाठी गेलो होतो न्यायामध्ये यांनी खोटा साक्षीदार उभा केला. ते मी न्यायालयामध्ये निर्णय आणून दिले हा साक्षीदार खोटे बोलतोय आणि हे सर्व सत्य आहे. आणि यांनी जी चौकशीमध्ये मला न्यायाधीशांनी चौकशीमध्ये पाठवले वीज मंडळावर, या लोकांनी मला सहकार्य न करता खोटे कागदपत्र दाखल केले, खोटे सह्या असलेले कागदपत्र मला देण्यात आले. मग मी शांत मनाने ती चौकशी होऊ दिली. त्याच्यानंतर यांनी न्यायालयामध्ये जे कागदपत्र दाखल केले ते सर्व हेराफेरीचे दाखल केलेले आहेत. यांनी खोटे साक्षीदार केला, तर त्याबद्दल मी न्यायालयाला एक अर्ज दाखल केला व यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा म्हणून. आता 7 तारखेला त्या अर्जावर त्याच्यावर निकाल काय देतात ते मी बघू नये. त्याचबरोबर गुलाबसिंगजी अजून एक विचारते, तुम्ही फक्त तुमच्याच ऑफिसमध्ये जाता कारण तिथे तुमच्यावरती अन्याय झाला असं तुम्ही म्हणता का इतरही ऑफिसेसमध्ये तुम्ही जाता गांधीजींच्या वेशामध्ये? हो, मी आता मंत्रालयात जाऊन आलो, राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन आलो. राज्यपालांच्या कार्यालयात गेलो, तिथेही मिटिंग होती. मंत्रालयात गेलो, तिथेही मला कोणी भेटलं नाही. मी वीज मंडळी पारेषण कंपनीला गेलो मुंबईला, तिथे मला कोणी भेटलं नाही. आणि अजय भूषण पांडेला मी भेटलो त्या दिवशी. अजय भूषण पांडेंची बदली झाली होती प्रकाश गटला, त्यांना भेटायला. पण त्यांचे जे आता खालचे जे त्यांचे सेक्रेटरी आहेत त्या सेक्रेटरीला मी त्यांच्या बोलणी झाली, पण सेक्रेटरी काय करतात नुसतं ऐकून घेतात. कारण का वीज मंडळाचे जे इंजिनियर बांधव आहेत ते नेहमी म्हणजे एक 90% भ्रष्टाचारी आहेत. या 90% भ्रष्टाचारामध्ये त्यांचा दबाव आहे. हे सम सुद्धा करतात, भ्रष्टाचार करून सम करतात. हे लोक आमच्यावर केसेस करू नका आणि हे यशस्वीच होतात. धन्यवाद गुलाबसिंगजी, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. धन्यवाद सर.
ते आहेत गुलाबसिंग जे गांधीजींच्या वेशामध्ये आंदोलन करतात. त्यांचं म्हणणं आहे की महावितरणमध्ये भ्रष्टाचार आहे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. त्याचवेळी महावितरणचे अधिकारी म्हणत आहेत की हेच ह्यांनाच शिक्षा झाली होती, यांनी देखील काही अशा कृती केल्या आहेत की ज्यामुळे यांना शिक्षेला सामोरं जावं लागलं होतं. या बातमीसोबत छोटासा ब्रेक.